श्रीवत्समणिकौस्तुभं च मुकुटं केयोरुद्राङ्कितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजं पीताम्बरद्वासितं मेघशान्तनुं प्रसन्नवदनं फुल्लारविन्दक्षणं जयेदं हरिमादिशं सुरेवन्दितं वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे किञ्चन वेङ्कटेशमो देवो भूतो न भविष्यति मुरारी जगन्नाथ नारायण हो कृपासागराच्युता माधवा हो मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता नमस्कारः व्यंकटेशा समर्था। रसिको, आज मी तुम्हाला मकर राशीची माहिती देत आहे। राशीचक्रातील मकर ही 10वी रास आहे। राशीचक्रात 270 ते 300 हे क्षेत्र मकर राशीचे आहे। पृथ्वीवरील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 20 अंश ते 12 अंश हे स्थान मकर राशीचे मानले जाते। अर्ध्या उत्तरायणापासून ते अर्ध्या दक्षिणायनापर्यंत रात्रीच्या वेळी मकर रास आकाशातपणे स्पष्ट दिसते। ही रास जलमृगाच्या आकाराची आहे। या राशीचा स्वामी शनी आहे। या राशीत उत्तराषाढ, श्रवण आणि घनिष्ठा या नक्षत्राचा समावेश होतो। अज्ञात तारे नक्षत्रांनी बनलेली ही रास त्रिभुजाकार आकृतीची दिसते। पुराणातील उपाख्यानात या राशीला बहुधा जलमृग म्हटले गेले आहे, तर काही ठिकाणी तिला अज बकरी सुद्धा म्हटले आहे। या राशीत सूर्याने प्रवेश केला की उत्तरायणाची सुरुवात होते, त्यामुळे रात्रीपेक्षा दिवस मोठा होतो। मकर राशीला सेवेचे प्रतीक मानले जाते। ही रास समदेह असणारी, स्त्री प्रकृतीची, मृगाच्या चेहऱ्याप्रमाणे आकार असणारी धातुसंज्ञक रास आहे। तिचे निवासस्थान दक्षिण आणि पश्चिम भूभागावर किंवा नदीचे तसेच समुद्राच्या पाण्याच्या 15 अंशाजवळ आणि दाट वन्य प्रदेशात आहे। ही रास सौम्य पण चंचल लक्षणे असणारी, अस्थिर स्वभावाची, वृद्धावस्था असणारी, पीत श्वेतवस्त्र प्रिय असणारी, रजोगुणी, भूमितत्वयुक्त, रात्री बलवान असणारी, जलचर, वात प्रकृतीची, शूद्र जातीची प्रतिनिधित्व करणारी समरास आहे। ही श्वेत तसेच सुंदर वस्त्राभूषण सज्जित, मधुर आणि कटू व्यवहारात निपुण, जलप्रिय, बहुधा लहान शरीराची भ्रमणशील रास आहे। तिचे निवासस्थान पांचाल देशात तिचा स्वामी शनी, वार शनिवार आणि भाग्यांक 8 आहे। शरीरशास्त्रानुसार काळपुरुषाच्या शरीरात गुडघे आणि सांधे या ठिकाणी मकर राशीचे स्थान मानले जाते। या राशीचा स्वभाव उत्तरोत्तर प्रगती करणे, या राशीचा संबंध अधिकार आणि निरंकुश वर्चस्व यांच्याशी आहे। सुवर्ण, काळ्या खाद्यवस्तू, लोखंड, शिसे, जस्त, कांस्य, तांबे, कोळसा, ऊस, भारत, मेक्सिको, बल्गेरिया, बंगाल, पंजाब याची रास मकर मानली जाते। पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना ज्या व्यक्ती जन्माला येतात त्या उंच, गौरवर्णी, सुंदर डोळ्याच्या, वात प्रकृतीची, मननशील, गंभीर, सेवाभावी, आध्यात्मिक प्रवृत्तीच्या, धैर्यवान, त्यागी, सतर्क आणि कौटुंबिक जीवनात असंतुष्ट असणाऱ्या असतात। अशा व्यक्ती गूढ स्वभावाच्या असतात। मकर लग्न असणाऱ्या व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात। ते दुसऱ्यावर टीका करण्यास, त्यांची निंदा करण्यात पटाईत। ते अत्यंत गप्पाळे असतात, त्यामुळे त्यांचे मित्र व जवळच्या व्यक्तीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत। त्यामुळे त्यांना एकाएकी राहावे लागते। ते चिडचिडे होतात। हे लोक वाईट सवयी पटकन ग्रहण करतात आणि त्या सवयीच्या इतक्या आहारी जातात की ते व्यसन त्यांना कधीही सोडत नाही। अशा व्यक्ती बहुधा
मादक पदार्थ सेवन करणाऱ्या किंवा व्यापार करणाऱ्या, कौटुंबिक जीवनात बेजबाबदार वागणाऱ्या, कुटुंबाला त्रासदायक ठरणाऱ्या असतात. ही माणसे रूप बदलण्यात कुशल असतात. त्यांना रंगमंच, संगीत याची आवड असते. ते जीवनात एकदा तरी व्यापार, व्यवसाय आणि राजकारण यात उतरतात, पण त्यांच्या स्वार्थी बेजबाबदार स्वभावामुळे त्यांना या क्षेत्रात फारसे यश लाभत नाही. त्यांना अपकीर्तीलाच तोंड द्यावे लागते. मकर लग्नाच्या व्यक्ती जन्मस्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी गेल्या की त्यांना पुन्हा जन्मस्थानाकडे जाण्याची ओढ लागते. त्या व्यक्ती उदासीन, तत्त्वज्ञानी, डामडोल, छान छौकी आवड असणारे, आत्मस्तुतीची आवड असणारे, आस्तिक, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे, आदर्श विचाराचे असतात. मकर लग्न असणाऱ्या व्यक्ती व्यवसायाच्या दृष्टीने यशस्वी म्हणता येतात. मकर लग्नाच्या बऱ्याच व्यक्तींना लहानपणापासून लहान मोठी नोकरी करण्याची प्रबळ इच्छा असते. अशा व्यक्ती अधिकारी, सेना, विशेषज्ञ, गुप्तहेर, चोरी किंवा बेकायदेशीर अनैतिक कर्म करणारे, शारीरिक श्रमाने रोजगार मिळवणारे, मजूर किंवा खनिज व्यवसायातील श्रमिक, क्लार्क, संगणक किंवा दळणवळण, हवाईदल किंवा रेल्वे विभागाशी संबंधित कार्यात यशस्वी ठरतात. पण व्यसनाधीनता, उधळपट्टी करण्याचा स्वभाव असल्याने त्यांना बराच काळ कर्जबाजारी म्हणून कंठावा किंवा कठीण आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. रवी या राशीत माघ महिन्यात असतो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान रवी मकर राशीत असतो. शनी हा रवीचा शत्रुग्रह आहे. म्हणून या राशीतील रवीचा राशीतील व्यक्तीशी व्यक्तित्वावर होणारा प्रभाव निम्न दर्जाचा असतो. या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती भांडखोर, शिष्ट, एखाद्या गोष्टीचा चुकीचा मार्ग स्वीकारणारे, चंचल, दुराचारी असतात. अशा लोकांना खालच्या दर्जाची हलकी कामे मिळतात. त्यांचे शिक्षण जास्त होत नाही. त्यांना दुसऱ्याचा पैसा आपल्याला मिळावा अशी इच्छा असते. ते सावध वृत्तीचे व दुराचरणी असतात. तरीसुद्धा ते परोपकार करीत राहतात. इतरांच्या उन्नतीने त्यांना आनंद होतो. अशा व्यक्ती विनोदी स्वभावाच्या असतात. अगदी परिपक्वता लोकांमध्ये ते आनंदाने राहू शकतात. मकरस्थ रवी असणाऱ्या व्यक्तीचे वडील बहुधा अल्पायू असतात. समजा त्यांचे वडील जिवंत राहिले तरी त्यांना पित्याकडून फारसा लाभ होत नाही. त्यांच्या विचारात खूपच तफावत आढळते. या राशीत चंद्र 2 आठवड्यात केवळ एकदाच 2.25 दिवस असतो. त्या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती सावळ्या रंगाच्या, लहान डोके असणाऱ्या, चंचल स्वभावाच्या, अनुपयोगी कामात वेळ घालवणाऱ्या, दांभिक, पोकळ, डामडोल असणाऱ्या, सार्वजनिक क्षेत्रात अपकीर्ती मिळवणाऱ्या, भूविज्ञानाची आवड असणाऱ्या, काव्य तसेच संगीतप्रेमी, लोभी, अगम्य स्त्री पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या, निर्लज्ज, आर्थिक बाबतीत सावध आणि सामान्य आर्थिक स्थिती असणाऱ्या असतात. अशा व्यक्ती दाखवतात तेव्हा त्या धार्मिक नसतात. त्या कृश असतात तरीसुद्धा आकर्षक असतात. त्यांच्या शरीराचा मधला भाग जास्त अशक्त असतो. त्या व्यक्ती आळशी, कामाची टाळाटाळ करणारे असतात. बऱ्याच विद्वानांच्या गप्पा गोष्टी ऐकून ते स्वच्छ विद्वान असल्याचे भासवतात. साधारणपणे मकर राशीच्या व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. पण त्यांच्या व्यक्तित्वात किंवा आचरणात सामाजिक गुणाची उणीव आढळते. त्या स्वार्थी, लोभी, मत्सरी, निर्दयी, दुसऱ्याची निंदा करण्यात कुशल असतात. अशा व्यक्ती स्वतःच तत्त्वांना अधिक महत्त्व देतात. स्वच्छ ते खरे मानतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही मनात शरणे जगत नाही. त्यांचा कोणावर विश्वास नसतो. नारायण.